तर मी नाराज नाही, मला बाहेर बोलायची चोरी झाली असं जयंत पाटील म्हणाले। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी माझं काही खरं नाही असं वक्तव्य केलं होतं आणि यानंतर चांगल्याच राजकीय चर्चाही सुरू झाल्या होत्या। त्यावर जयंत पाटलांनी आज पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं। तर आज जयंत पाटलांनी बारामतीत शरद पवार यांचीही भेट घेतली। जयंत पाटील यांच्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। माझं काही खरं नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात केलं होतं। त्यामुळे जयंत पाटील पक्ष सोडणार का अशा चर्चा सुरू झाल्या। शेवटी जयंत पाटील यांना त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। नाराज वगैरे काही नाहीये। कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे। कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं, कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात। त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो। त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका। तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातली ही भावना होती। काल भुवया उंचावणारं वक्तव्य केलेले जयंत पाटील आज थेट बारामतीत पोहोचले। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचा फेरफटकाही मारला। जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलंय, त्यामुळे शरद पवार यांनी सतर्क राहावं असा टोला विखे पाटील यांनी लगावलाय। जयंत पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका। कुठेतरी ते आता पक्षाला वैतागून रामराम करतील। हे म्हणतात सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिला दिसतोय, त्या पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं, आम्ही एकमेकाला इशारे देत बसत नाही। जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू। एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही। जयंत पाटील अतिशय परिपक्व नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे ते अतिशय सीझन्ड आहेत पॉलिटिशियन। आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे आणि ते पवार साहेबांच्या सोबत आहेत।